नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। शेवटी सगळं इथंच आहे आणि दुसरं वाक्य लिहा, हेही दिवस निघून जातील, हेही दिवस निघून जातील। गरिबी आली लाजूच नका, मध्यमपणा आला लाजू नका, आणि मोकार पैसा आला माजू नका, हेही दिवस निघून जातील। गरिबी निघून जाईल, श्रीमंत आपणच जाऊ तेव्हा दिवस कसे राहतील, हे दिवस निघ। लखपती अवलाद बंगल्यावालं आणि त्याच्या दारापुढे भिकारी गेलं, ते भंगरी होतं, ते भिकाऱ्याला म्हणलं बाहेर नाही बाहेर, जर बंगल्याच्या गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन। भिकारी म्हणला मी असाच होतो, अरे तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो, माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो, कारण हे दिवस हे सगळं जाणार आहे। हो, दोन वाक्य ध्यानात ठेवा, हे सगळे शेवटी सगळं इथंच आहे। पुन्हा 3 शब्द संपले, आता 3 शब्द परत ऐका दुसरे। फुलातला सुगंध दिसत नाही, लाकडातला अग्नी दिसत नाही, दुधातलं लोणी दिसत नाही, आणि माणसातला अहंकार दिसत नाही, पण तो त्याचा नाश केल्याशिवाय राहत नाही। उलट वाक्य ऐका, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, तसं माणसात अहंकार आहे आणि तो ज्ञानाला बाधक आहे। म्हणून पुढचं वाक्य ऐका, ज्ञानी माणसाला अहंकार बाधतो, अज्ञानी माणसाला कधी अहंकार बाधत नाही। ओवी लिहून घ्या त्याला 13व्या अध्यायातली, नवलंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी ज्ञाना संकटे नाचवी। ओवी लिहून घ्या 13व्या अध्यायातल्या, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही, गाईच्या काशातलं गोचिड कधी दूध पेत नाही, गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडक नसलेल्या स्त्रीच्या गळ्यात सोनं शोभून दिसत नाही, बांधावरचं छोटं झाड कधी निडीला वापरता येत नाही, दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि धर्म न कळणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही। आणि त्याला वळी जोडून घ्या 9व्या अध्यायातली, माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, त्यालाच वळी जोडून घ्या त्याच्या पुढची, लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला, त्याला वळी जोडून घ्या 13व्या अध्यायातली, का मृतदैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी नाणीला, प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण, आणि नालायकाला केलेला उपदेश सारखाच। आपला मुद्दा आहे तेवढा बारीक आहे का? अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नामपर आहे, आपण इथपर्यंत आलोय। मला आवडणारा लोक मृत्यूलोक आहे, त्यातलं मला देवाचं नाव आवडतंय, आणि देवाचं नाव सोडून जगात अंतिम सत्य दुसरं काही नाही, इथपर्यंत आपण आलोय। आता अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात झाली। तुम्हाला आणि मला देवाचं नाव का आवडत नाही, सुख का मिळत नाही, सुख का, एक वाक्य ध्यानात ठेवा, जगात परत वाक्य नाही का, एकही गोष्ट आपल्याकडे नसली तरी चालेल पण सुख पाहिजे, आणि ते सुखच आपल्याला का मिळत नाही त्याची 2-3 कारणं बारीक आहे का। लोखंडाला अग्नीचा स्पर्श झाला की त्याच्यावर घन बसल्याशिवाय राहत नाही, जोपर्यंत लोखंड अग्नीच्या सहवासात जात नाही तोपर्यंत त्याच्यावर लोखंड बसत नाही, जोपर्यंत तुम्ही मूर्खात बसत नाही तोपर्यंत तुमच्या चारित्र्याला कोणी धोका देऊ शकत नाही। ज्या दिवशी तुम्ही हलकट माणसात बसाल त्या दिवशी तुमच्या आयुष्याचं वाटोळं आपाप होईल, ते घालण्याची सत्यनारायण घालण्याची गरज नाही। हो, म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका, याच्यात मजा आहे, याच्यात मजा आहे, जरा चांगल्यात बसा। एक दुसरं वाक्य आहे का, दुधामध्ये मिठाचा खडा पडला की त्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही, जोपर्यंत दुधामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत दही होऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही चांगल्या माणसात बसता तोपर्यंत देव सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही, पण ज्या दिवशी तुम्ही बेवड्यांमध्ये बसाल तुमच्या इस्टेटीला आपाप गिराईक लागेल, त्याला जागरण गोंधळ घालू नको, आपाप होणार। तिसरं वाक्य ऐका, पहिले 2 क्लिअर करून घ्या, तिसरं वाक्य ऐका, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतो, आणि थंड कोळशाला हात लावला तर हात काळे होतात, मग कोळशाची गाठ घ्यावा कावा, त्याला एकच उत्तर आहे, घेऊच नाही।
घेऊच नये. जोपर्यंत नालायक माणसाची दोस्ती केली तरी तेच आहे आणि दुश्मनी केली तरी तेच आहे. मग त्या नालायकांच्या नादीत लागू नये. हेच 2016 आहे. त्यांच्या नादीच लागू नये हेच 2016 आहे. पुढं वाक्य आहे का? तिन्ही वाक्य क्लिअर करून घ्या. एवढेच मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. देवाला गेला आणि तिकडे गेले प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक आहेत आम्ही एवढे चोर आहे का? हे असंही झालंय. काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला आणि मूर्ख माणसांना मार्केट आलं. नीट वाक्य आहे का? लोखंड हाकण्यात गेलं का घन बसला. म्हणून 3 शब्द नीट आहे का? मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. येड्याच्या नादी लागायचं नाही. घासायची तर मोठ्याशी घासायची. बंगला बांधला आणि भांडेवालीचे पैसे बुडीतो ना. लाईक 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडे घासणारीचे पैसे बुडीतो. अरे गव्हर्नमेंट आहे तर लाईट बिल बुडव ना. लय मोठा आहे ना तू. शिकुरीच्या कानफटी देते ती. ते बिचारं बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते. काय त्याला 200-300 रुपये मिळतात. ते उलट आपल्या घरचं संरक्षण करते. तो नालायकाला लागला ढुकला. आता बिचाराचं शरीर आहे यांनी त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं. पुढे जाऊन सांगा मोठ्याच्या लागण्यात सुद्धा कीर्तीचे. मोठ्याच्या नादी लागण्यात सुद्धा कीर्तीचे. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं. हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छळ केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं. आणि विठोबा क्षेत्रानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं. मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच नाही. नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागतो. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकेन. हो त्यानं मोकळा जे 2 फाडितो काय. प्रेम करायचं तर मोठ्याशी. किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं. रावणानं बायको पळवली पण देवाचीच. काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ कामं करीत नाही मुसलमान. बायको पळवली देवाचीच. काय होईल ते होईल. फायदा झाला काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला. आणि आपलं येडं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या प्युअर शेमडी पोरगी प्युअर. इतकी मेकडं तिच्या नागपडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तुझा दुसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे. तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैनवर वर साला प्रेम करायला शेंबड्या. बंगरी नाही तर मोठ्या. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघांनी. आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट. परत आपली गाठ घ्यायची नाही. तर म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का? 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र आपलं. आपण एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तुझा तशी असावा. आपला मित्र सुद्धा 80-85% असावा जो कधीच पास झाला नाही. त्याची दुरुस्ती करून काय करतो. 1 मित्र
एक मित्र, मित्रापासून सावध. सांगा मला आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं? मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टीकडे घेऊन गेला कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनीच. कधी ध्यानात यायचं? मित्र असा नीट बस. मित्र असावा तर मित्र असावा तर 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाही तर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, मोबाईलमध्ये घेऊन जा. एवढं उदाहरण रोज ऐका आणि आपल्याच आयुष्यात आपली माणसं किती धोकादायक आहेत तेवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 1,80,000. 1,25,000 नातू होते. 3,05,000 आणि 1,25,000 पंत होते. 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. लंका सोन्याची होती त्याची. त्याचं किरकोळ श्रीमंत नव्हतं. पस संस्था काढून श्रीमंत नव्हतं झालं. ते घामानं श्रीमंत होतं हे आपलं. आपण काय ते श्रीमंत? आपण दरिद्री. ओरिजिनल श्रीमंत होता रावण. ओरिजिनल. की लंका सोन्याची होती. लंका. इथं म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती. बाप मिळाला यांनी बोट कापून घेतलं. अंगठी निघालं फुगलं शरीर. त्याची आज हे बापांचे 10वे बिवे बंद होणार आहेत आता 5 वर्षाला. बंद. उगता देणार लोक बामणाला दावा. उगता पॅकेज. कावळाय तूच आण आणि भातही तूच शिजव चाल आणि चमनही तूच कर. काय डोक्याला फरक नाही. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. काळ नालाय काला महाराज. हो काळ बदललाय. रावणाला 4,00,000 बारीक आहे का उदाहरण? ती आपला घोटाळा कोणी केला आहे का? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण बसलेली माणसं बारीक आहे का? रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आणि इंद्रजित नावाचा मुलगा त्यानं 14 वेळा इंद्राला हरवलं होतं महाराज. आणि रावण त्याच्या जीवावर उड्या आणत होता फक्त मुलाच्या. फक्त इंद्रजित कसा मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं, बिभीषणाला. म्हणून चुलता होता तो त्याचा. त्याच्या बापाचा भाऊ ना आजीचा पोऱ्या. इंद्रजिताला माहित, आपलं बिभीषणाला माहित होतं. नीट बारीक आहे का? इंद्रजिताला माहित होतं महाराज, जर बिभीषणाला माहित होतं जर इंद्रजित मेला नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय? आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे? त्याची धडकली पाहिजे ना, आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत, इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो, हप्त्यावर. अशीच आहेत आपली. हो आता ही लग्न न झालेले पोर आहेत ना, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा, तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मुतला. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे, आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळाली. जमलं बा. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35 15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या का पोरांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. बारीक आहे का? बिभीषणाने रामाला गाठवलं. बारीक आहे का? आपण कुठं चालू आहे? 3 माणसं धोकादायक आहेत, मित्र, भाऊबंद आणि पाहुणेराव. बिभीषण रामाकडे गेला
आणि रामाला त्यानं सांगितलं तुमच्या खानदानी तुमच्याकडून रावण मारणार नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल आणि इंद्रजित मिळाला तरच रावण मिळेल. चुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची. मिटिंग धाब्यावर नाही झाली, मिटिंग चकना चुकना खाऊन नाही झाली, नळ्या नळ्या खांडखुंड खाऊन नाही झाली, मिटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं तुम्ही दुसऱ्याला मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज, जर कधी इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्याने जर बाण लावला धनुष्याला तो समोरचा मेला म्हणून समजायचं. तुम्ही फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नाही असं मारा. काय सल्ला आहे मारा. इंद्रजिताने पाठीमागे भात्यात हात घातला महाराज आणि इंद्रजित भात्यातून बाण काढणार महाराज, सु करीत बाण आला महाराज आणि इंद्रजितातला कोपऱ्यापासून हात उडवला, तो युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. धापास आवाज आला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली, रावणाची सून सुलोचना, पतिव्रता होती महाराज ती. तिनं तुटलेला हात ओळखला आणि ती हाताच्या जवळ आली आणि तिनं सांगितलं ज्याने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डिरिंग केली कोणी? तिच्या बापानंच केली. ती कोणी केली? बाबाच होता तिचा लक्ष्मण. मी पाहुणे रावळे असेच आहे. तुटलेला हात हल्ला महाराज, बारीक आहे का? तुटलेला हात हल्ला आणि लक्ष्मणाच्या बायको आपलं तिनं इंद्रजिताच्या बायकोनं त्याच्यात हाताने पेन दिला. तर तुटलेल्या हाताने लिहिलं तुटलेल्या तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय मला. तुटलेला हात तिने हातात घेतला आणि रावणाकडे गेली. महाराज आयुष्यात कधीच रावण रडला नव्हता, हो कधीच रडला नव्हता, पण त्या दिवशी रावण डसडसा रडला. माझा तरणा बांड मुलगा गेला, त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रावण रडला महाराज आणि रावणासमोर सून उभी राहिली आणि सुनीनं सांगितलं सासरेबा ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला मी जायचंय. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज, विद्वान माणूस. रावणाने सुनाला सांगितलं जा, पण दरबारातली मधली पिलावळ नालायक होती महाराज. रावणाला त्या मित्रांनी सांगितलं हलकटा, अरे तू विद्वान कशात आहे? तुझी बायको रावणा तुझी बहीण सून विधवा आहे, तू रामाकडे पाठवून राहिला आहे आणि रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि त्यानं सांगितलं माझी बायको आणून देईन तुझी सून घेऊन जाय, ही मधली लोक लय नालायक असते मला, तर तू काय करशील? त्यावेळेस रावणाचं वाक्य ऐका. रावण म्हणला ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यामध्ये स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी. अरे शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मिटिंग घेतली. याच्यावर निवांत विचार करा घरी गेल्यावर. आणि मग रावणाची बायको आली आणि रावणाला म्हणली का हो लय वेदाच्या गप्पा सांगता तुम्ही तर लय शहाणे आहेत, मग सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रावणानं मंदोदरीला सांगितलं मंदोदरी तोंडाला लगाम घाल, मी सीतेकडून माझी इच्छा कालही पूर्ण केली असती आणि आजही केली असती आणि आताही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे, मी वायुमार्गाने सीता आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणली वेदाच्या गप्पा सांगू नका, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? डोळ्याची कड ओली झाली आणि डोळे पाणवले आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गेल्या आणि रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरी ऐक, मी माझी इच्छा सीतेकडून आत्ता पूर्ण केली असती. आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे, मी सीतेकडून माझी इच्छा आत्ताही पूर्ण केली असती, पण काय केली नाही? मंदोदरी ऐक, सीतेकडून मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला जेव्हा सीतेच्या झोपडी समोर गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षा वाडा, आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतात. जळाली लंका जळाली पण माय शब्दाला धोका दिला नाही, ध्यानात ठेवा. रावण होता तो. जर परत कोणाला म्हणले ना कोणी हा रावणासारखा आहे, ह्या कान फाड फोडलं पाहिजे. रावण महाराज विद्वान शिवाय एकादशी करणारा रावण होता.
त्याच्या पुढचं वाक्य आहे का? मग कुंभकर्ण म्हणलं का रे, तू तर रामाचे कपडे घालून गेलता सीतेला वश कराय. दिवस फिरल्यावर कोण कोण जाऊ गुरुकन सांगता येतं का मला? दिवसच फिरले बिचारे, रावणाचे मुलगाच मेला आणि या बाकीच्यांना तो मुद्दा झाला. मंदोदरी का बोलली तर तिला वाटलं याने सीता आणल्यामुळं तर इंद्रजित गेला. मग ते कुंभकर्ण शहाणं ते आलं त्याला दम द्यायला रावणाला. त्याने सांगितलं का रे, अरे तू तर इतका हुशार, हे तू तर इतका हुशार, मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश कराय गेलता. रावण म्हणला जरा तोंडाला लगाम घाल. मी सीतेपुढं रामाचे कपडे घालून गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि मी सीतेकडे पाहिलं. सीतेला वश करायला गेलो मी, पण सीता इतकी पतिव्रता आहे, माझ्यातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. सीतेकडे मी पाहिल्याबरोबर माझ्यातला कामच गायब झाला. रडला रावण. आणि नुसता कामच जागा नाही झाला. माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली. ती लंका जळाली तरी चालेल, सीता नको बाबा, सीता नको, सीता नको म्हणला आणि मोक्ष मिळून बसला. याला रावण म्हणतात. आपल्याकडे बेटी बचाव ज्याचं भाषण आहे त्याचीच बायको चेक करून आणली त्यानं, आणि तो इकडं बेटी बचाव भाषण जोडितो. मुलगी वाचली पाहिजे, लोकांची का तुझी. म्हणजे सध्या काय झालंय माहिती का महाराज, कमी बुद्धीच्या माणसांना समाजामध्ये मार्केट आल्यामुळं मूर्खपणा झाला महाराज. वय वाढल्यावर पेमेंट कमी व्हावं का नाही, पण वय वाढलं आणि पेमेंट वाढलं, बुद्धी झाली कमी, माल झाला मोकार. उद्यापासून उलट होईल. 16% पागल होणार आहे सर्व्हिसवाले. पेमेंट मोकार, बुद्धी कमी. पैशाचं करायचं काय, अक्कल नाही खर्चायची, आणि पैसा तर आपण. त्यानं मिवणीला बंगला बांधून दिला. मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. आणि यानं बंगला बांधला, यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. म्हणजे यानं केलं सहकार्य, मिवणीनं केला प्रयत्न. मग याच्या पोरेनं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. होणारच ना. हो, थोडंसं मागं जायचं. तुम्ही म्हणाल मागं म्हणजे पुढं नेता का आम्हाला. मी तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी इथं ठेवलंय का लोखंड अग्नीत गेलं का म्हणून 2015ला या खटोड परिवाराच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या म्हणजे वर्षाच्या शेवटी आणि कार्यक्रमाच्या पहिल्या संकल्पाला खटोड परिवार आणि आमचे महाराज भरत महाराज यांच्याच्याने एवढं चाललेलं नियोजन. 2015ला प्रत्येक माणसाने एक संकल्प करा. आजपासून आयुष्यामध्ये माझ्या घरात एक वेळ भाजीला तेल नसलं तरी चालेल, एक वेळेस माझ्या अंग शर्टाला इस्त्री नसली तरी चालेल, पण माझ्या ईश्वरासारखे आईबाप माझ्या घरातच मरतील, एवढा संकल्प करा. अरे एवढ्या शाळा निघल्यात, एवढी कॉलेज निघली, तर महाराष्ट्रातल्या मातीला वृद्धाश्रम हा कलंक का लागावा प्रश्नचिन्ह आहे. तर सुशिक्षित मंडळी डोके जागेवर ठेवून ऐका. एक वाक्य सांगू, महाराष्ट्रातल्या मातीत तरी वृद्धाश्रम ही कल्पना नसावा. सांगा पोरांनो, महाराष्ट्रात वृद्धाश्रम असावा? अजिबात नसावा. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातले 96 कुळी खानदान मावळे आहेत. आपल्या बापानं आपली फी भरली, आपला बाप वृद्धाश्रमात आहे, तुम्ही उनीचं डोनेशन भरतो. अजिबात आपला बाप एक वेळेस आपल्या बापाला कालवण नसलं तरी तो मान्य करेल, एक वेळेस त्याला तुम्ही आंघोळीला पाणी नाही दिलं तरी तो मान्य करेल, पण तो तुमच्यापासून दूर राहणं कधी मान्य करणार नाही. आणि प्रत्येक सुशिक्षितानं जर आपला बाप सांभाळायचं ठरलं तर या खतोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला यश आल्यासारखं होईल. नाही तर त्या बिचाऱ्यानं पैसे कुठं घालावं त्याला सुधारणं. एवढा मोठा खर्च करायचा माणूस उलटा तगडा आहे म्हणून जमलं नाही तर मरल नाही का, हाय त्या बिचाऱ्याकडे घालतंय. नाही तर एवढं
ते रामदासी महाराज ते तुम्ही कार्यक्रमाची जी पत्रिका आहे त्यात लई कार्यक्रम ठेवते हो, एवढे कार्यक्रम नको आहे. लोकांनी 24 तास तेवढंच करायचं का? तुम्ही एक आयडिया करीचा पुढच्या वर्षी करायचं असलं तर एक सकाळी एक रामकथा किंवा भागवत कथा ठेवावी आणि संध्याकाळी 7 ते 9 सुंदर कीर्तन महोत्सव ठेवावा. 2 कार्यक्रम असले वेळेत लोक म्हणतात मजा येतात. म्हणजे तुमचं जे संगीत संपलं का भारुडून संपलं का गवळण संपलं का व्याख्यान माणसं बधीर झाल्यासारखं काय. बरं एक तर लोक इंद्रिकर सोडून येते नाही. महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जाऊ द्या आज महाराज आजचा दिवस 31/12 आहे. 31/12 आहे बरोबर ना. हॅपी न्यू इयरचा आहे महाराज. गेल्या वर्षीपेक्षा आज लोक जास्त आहेत. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या लोकांना कीर्तनात पाया पडतो. पाया पडतो कीर्तनात तुमच्या. खरं सांगतो महाराज तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार महाराज. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस महाराज. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंगे येते. आता नको लय आरडलो माझी महाराज. कॅपॅसिटी संपली महाराज. माईकवर बोलून आहे ना महाराज माझं हातून तोंड सटलं अख्खं. 6 तास उभा म्हणजे 6 तास बोलतो मी रोज. मी सहज 3 कीर्तन करतो रोज सहज. आता हे 3रं आहे सकाळपासून. आणि पाया पडून सांगतो महाराज मी कीर्तनात बोलतो याला 3च कारण आहेत. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल. दुसरं वाक्य मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य बसणारी माणसं मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. मी तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल पण तेच वाक्य भविष्यात फायद्याचं ठरेल ध्यानात ठेवा. 2015च्या खटोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात प्रत्येकानं आपल्या आईबापाला भाकर घालण्याचा संकल्प करा. ही भगवंताची सेवा घडेल. 2 तरुण पोरं मजा हाणा जीवनात. पुन्हा यायचं नाही जन्माला. असं डोक्याला तेल लाव 3 किलोमीटर वाज गेला पाहिजे. असा बूट घाल पायात हक्का बीड म्हणलं पाहिजे कुठं मिळतो. हक्का शर्ट शिवा अंगात. फक्त इंद्रिकरचं वाक्य लिहून ठेवा. कष्ट करा आणि नीती ठेवा. लक्ष्मी तुमच्या मागे येईल. हाच 2016चा संदेश. हाच 2016चा संदेश. मजा हाणा पोरांनो जीवनात. पुन्हा यायचं नाही. इंद्रिकरचे 6 वाक्य लिहून ठेवा. आईच्या डोळ्यात पाणी होऊ देऊ नका. बापाची मान खाली होऊ देऊ नका. हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका. याला फुकट खायची सवय लावू देऊ नका. पोरांनो पाया पडून सांगू रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले राहतील कसे. रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले राहतील कसे. अरे जी बहीण आपल्याला 20 वर्ष राखी बांधत होती, जी बहीण आपल्याला 20 वर्ष राखी बांधत होती तीच बहीण जमिनीचे बाजार वाढलेत आपल्या विरोधात कचेरी दावेदार झाली. याच्यापेक्षा वाईट काय असावं. रक्ताची बहीण जर कचेरीच्या दारात भावाच्या विरोधात उभी राहते महाराज तर ह्या जगाला तारणारा कीर्तन आणि कीर्तन महोत्सव सोडून काय असू शकतं बोला. पोरांनो नाही राहिलं पुणे आपलं. एक वाक्य सांगू पोरांनो पाया पडतो तुमच्या. मी मरल ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण पोरांनो नीट आहे का. आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या बापाच्या जीवावर जेवढ्या मजा आणल्या ना, जेवढ्या आईच्या जीवावर मजा आणल्या ना, आईच्या जीवावर बापाच्या जीवावर तुम्ही फक्त एक 8 दिवस तुमच्या भाऊजाईच्या हाताखाली दिवस काढा. त्यातली किंमतच कळेल तुम्हाला. एक 8 दिवस बापाच्या घरात फक्त फुकट खा. भावाच्या घरात फुकट आणि भाऊजाईच्या हाताखाली 8 दिवस भाकरी खा फक्त फुकट. मग मला सांगा भाऊजाई जर 8 दिवस भाकरी घालू शकत नसेल तर आमच्या ईश्वरासारख्या आईनं आम्हाला 22 वर्ष कसं सांभाळलं असेल. कसं सांभाळलं असेल. अरे तेल नव्हतं तिच्या डोक्याला तेल. तिच्या कापूस याचायला गेली तर ती बाजार बसून रडली रे रडली. तेल नव्हतं तिच्या डोक्याला तेल. पोराची फी भरायची तर तिने कान आरशा पुढे केलाय. कान पुढे केला कान आणि कानातलं मोडलं रे. कानातलं मोडलं तिला. आयुष्यामध्ये उपाशी झोपली पण ती कधीच म्हटली नाही की मी तुझी फी भरली. कधीच नाही म्हणली. ती कधी म्हणलीच नाही का मी तुझी फी भरली. की ती कधी म्हणलीच नाही मी तुला मोठं केलं. मला सांगा ती जर आपल्या घरात सुखाने मेली तर शब्द सांगून टाकतो तुम्हाला
जगातले सगळे तीर्थ तुमच्या घरी आले समजायचे. आपली आई जर आपल्या घरात सुखानं मेली, आपला बाप जर आपल्या घरात सुखानं मेला ना, तर त्या माणसानं ताळंदीन पंढरपुरन तीर्थयात्रा करायच्याच नाही महाराज. देवाला त्याचं दर्शन घ्यावं लागेल. पुढे जाऊन सांगा, जो आई बापाची सेवा करतो त्याला देवाकडे जायची गरज नाही, तो देवच असतो. आणि आज तळतळीनं सांगतो महाराज, 60% कुटुंबांमध्ये आईबापांचे हाल न पाहण्याजोगे आहेत महाराज. तुम्ही मजा आणू नये पोरांनो, ह्या मताचा मी नाही. अरे 17, 17, 18, 18 वर्षाचे टोणगे झाले तुम्ही, बापाच्या घरात फुकाट जेवता नालाय गो. मिश्या फुटल्या का हरामी हो तुम्हाला, मिश्या, आणि तरी क्वाटरी पेता हरामी हो. लाजा नाही वाटत? रुपड्या तरी कमवायची दान आहे का नालाय का तुझी रुपड्या. 22 वर्षाचे टोणगे झाले हरामी हो, आणि फुकाट बापाच्या घरात जेवता, आणि वरून म्हणतो कालवण आवडत नाही मला. तुला भोंगळं करून हल्लं पाहिजे नालाय का. त्याला अरका आपल्यासारखा बाप पाहिजे, पोऱ्याच कालवणात घातला असा नालाय का. आणि म्हणून 2015ला निरोप देताना आणि 16ला सुरुवात करताना आईबापांनी एक संकल्प करा, आजपासून संध्याकाळी नवरा बायको आणि मुलगा मुलगी एकत्र भोजन करा. 25% कुटुंब महिन्यात जागे होतील. संध्याकाळचं जेवण हे एकत्र झालं पाहिजे. त्या मुलाला सांगितलं पाहिजे, 8:30 वाजता जेवण आहे घरात. 9 वाजता पोरगा घरात आला त्याला जेवण द्यायचं नाही. शेजारचे म्हणले माणूस की नाही, तुला दत्तक घे भाऊ. मी करील प्रयत्न परत, हा तुला घेऊन टाक दत्तक. आणि आपल्या शेजारचे नाही नालायक राहते. शेजारचे म्हणते कशाला बोलाता. एक वाक्य सांगा, जर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना, तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावर लोड येईलच कशाला. बिचारे त्यांनी एवढ येत महाराज. 9वीचं क्वार्टर प्यात आहे सध्या, 9वीचं भंगरी असं ताईट पाहतोय बापाकडे. आणि ते बापाला म्हणतोय तुझंच का मी, तुझंच का. मग तुझ्यात माझ्या तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय बा माझ आहे. मग नाही. आणि सांगा मला तरुण पोरांनो, कीर्तनात बसलेले पोरं मला सांगा, हा तुम्हाला विनोद वाटला, हा तुम्हाला टाइमपास वाटला, यातलं मजा आणा ना. आणि आईबाप मूर्ख झालेत, नाही तर पोरगा जेवायला सांगत पाहिजे. लहान आली पोरं सरळ बसा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, मोठ्याने बोलायचं नाही. लहान आली पोरं सांगा, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. त्याला गरज आहे का मोबाईलची, तरी त्याला मोबाईल आहे का नाही. मग बाप हलकट आहे का पोरगा, बाप. पुढचा प्रश्न. 10वीचं पोरगा मोटरसायकलवर शाळेत येते. मोटरसायकल 40,000ची गाडी आहे त्याला. ते नोकरीला कधीच लागणार नाही. तो विषय जवळजवळ संपला. मग बाप याडपाट आहे का पोरगा, बाप. मग आपल्या घरात एकच माणूस हलकट आहे आपला, बस. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. 2.5 तास. ही बॅलन्स कुठून टाकते. बॅलन्स काही ग्रामसभा घ्यायची का तिची. तिच्या आई कुठं घाणपेटीत सापडली का, पूल हातली का तिच्या आई कुठं. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय अभ्यास करीत होती तिचा. मग आई अडपट आहे का पोरगी, आई. करेक्ट. पोरगी नाचती लग्नात. आता धर्म किती बुडावा यालाही मर्यादा आहे. धर्म किती बुडावा यालाही मर्यादा आहे. पुरी नाचतात डीजे पुढं डांबरीला, आणि गडी पाहतात नालायक उभे राहून. लाजा सोडल्या. अहो तिची आई ओवाळणी टाकी ती तिच्यावर सख्खी, आणि वरून म्हणती काय माही गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तर कळन तुला. मग पोरानं आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत. जोरात सांगा, आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बस. फिटली ना पार ना. हो, हा विनोद नाही आहे. पोरांना पसायदान शिकवा, पोरांना आरत्या शिकवा. आईबापांनी सध्या सोडून दिले सगळे, फक्त पैसे कमीत राहायचे. एक वाक्य सांगा, गरिबीनं माणसाची समाजात इज्जत गेली तर चालेल, पण मुलीच्या मुलाच्या वागण्यानं गेलेली इज्जत कधी भरून निघत नाही. काय करते पोरं चापटावलं.
रेटावलीच पाहिजे दारू. आणि आपल्या आई बापांनी समजलं काय बा काय काय मा पोरगा असं पोराच्या तोंडाचा वास आला ना क्वार्टरचा आयुष्यात त्याचा परत काय करते शेवढं काय करते नालाय का त्यांची काय दान ते कमवायची पावसाळा संपल्या कुठं गांडोळं निघत असेल आणि आपले लोक म्हणते पोरं असं करते पोरं काहीच करत नाही मला त्यांची काय दान ते का 22 वर्षात त्यांनी ब्लेड घेतलं नाही मी शिकाडायला जमीन गावा घेते ती काय आता ते उगाच आपल्या नावावर आहे म्हणून चाललंय केलाय आपण पराक्रम निस्तारायचं नाही काय ते काय कर माणसं हां माणसं होते बाबा पोरगं काही करीन काहीच करीत नाही बाबा त्याची काय दान ते पोरानो पाया पडतो तुमच्या खटोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात माझं एवढं ऐका आता नवरदेव होत नाही तुम्ही तो विषय जवळजवळ एक वाक्य सांगतो पोरानो अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात मजाच काय मग हे घर कसं एक दिवस जायचं ते ना मग मजा झाला ना अरे देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांच्याबद्दल म्हणा ये मेरे वतन के लोग जो शहीद हुए हैं उनकी
ही माती अशी कारण 2015ला स्मरणच केलं पाहिजे आणि यांना रक्तातून शिकवलं पाहिजे.